सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदी सोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ, ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत। पाहूया सविस्तर बातमी। आम्ही सर्व एकाच पक्षात आहोत। आता हल्ली नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणात। तुमच्यापासून सुरुवात इकडून लोह्यापासून आहे। बाप एका पक्षामध्ये, पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये, अजून तिसऱ्या पक्षामध्ये, म्हणजे 5 पक्षात 5 माणसं। मला काही कळलं नाही मग कसं करतो। आणि उद्या प्रचार करायची वेळ तर 5चा वेळ, या वर्णात वेगळा प्रचार, त्या वर्णात तिकडे वेगळा प्रचार। ही पद्धत मला काय तुमची नवीन पॅटर्न आहे, म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये होऊ घातलाय की 5 माणसं 5 पक्षात। सत्ता कोणाची येऊ, आमचं सरशी, हे हाणून पाडा। आम्ही बिलकुल साथ देणार नाही, जाहीरपणे सांगतो। कोणी 5 पक्षात 5 माणसं ठेवली असतील अशा पद्धतीने राजकारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही। हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा मी काय बोललोय। संध्याकाळी व्हिडिओ जाणार असा लाईव्ह आहे, घेता लाईव्ह आहे। लोहायला पाहिजे काय म्हणलो, पाणी घेता म्हणलं तरी म्हणलं घेता म्हणलं असं पाणी पिता जाऊ दे, त्याला काय करायचं। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे करत आहोत मित्र, काही ते दर्जा तर ठेवा राजकारणाचा, विचाराचा करा, वैचारिक बोला। अशोक चव्हाण असे, अशोक चव्हाण तसे, बापाच्या नावावर राजकारण करतायत। अरे माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून त्याची आम्ही आजही, माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून आजही मी त्यांचं नाव कुठे बोलू देणार नाही। त्यांच्या नावावर पुढे सुद्धा त्यांची पुण्याई, त्यांनी केलेलं काम, जनमानसामध्ये असलेली प्रतिमा पुढे घेऊन शंकरराव चव्हाण अजरामर झाले, त्याच पद्धतीने आम्ही पुढे काम घेऊन या राज्याच्या भल्यासाठी, चांगल्या कामासाठी मी केलं। आता तुमचं कोणी काय झालं नाही ना, मी काय करू? मी दोषी आहे का त्याला? तुम्ही पुण्याई बापाची वापरू शकत नाही हा भाग वेगळा, मी काय करू? त्या जाऊ द्या, सोडू द्या, ते बोलायचं ना आपल्याला। पण आमच्या बापाचं नाव घेणं इतकं कर्तृत्व त्यांचं होतं आणि म्हणून मला फक्त या गोष्टीचा खुलासा करायचा आहे की आम्ही दर्जाहीन राजकारण करायचं नाही। तुम्ही काय बोलला मग दुर्दैवाने मला उत्तर द्यावं लागेल, मी ह्या विषयावर बोलणारच नाही। तुम्ही काय वाटते, रोज बोलायचं, रोज डेली चालू आहे। मॉर्निंग शो, आफ्टरनून शो, इव्हनिंग शो, मॅटनी शो, रोज चालूच आहे कार्यक्रम। त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्याला या जिल्ह्यामध्ये, बाकी जिल्ह्यात बघा ठीक आहे, विकासाच्या कामात एकोप आहे, काम करायची क्षमता आहे, धमक आहे, करतात लोक काम। पण यांचा फॉर्म्युला असं ठरलेला आहे, जेवढं आपण अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलू तेवढे सर्व विरोधक आपल्या बरोबर येतील आणि मग विरोधकांचा प्रमुख मी आहे, हा कार्यक्रम आहे, दुसरा काहीच कार्यक्रम नाही आहे। आणि माझं नाव घेतल्याशिवाय कामही होत नाही। मुंबईला गेलो, साहेब अशोक चव्हाणासमोर मला काय करता येईना हो, जास्त पैसे द्या। अरे मी काय करतोय? तुम्ही माझं नाव तिथे मंत्रालयामध्ये 5 वेळा तर घेते बाबा, प्रत्येकाकडे घेते, अशोक चव्हाण, अशोक चव्हाण, अशोक चव्हाण। समोरच्या माणसाला खरंच अशोक चव्हाण त्रास देऊन राहिला, मला काय त्रास दिला रे बाबा, कुठे? अरे 8वा ते दिवस ज्या वेळेस तुम्ही आमच्या दरवाजावर उभं राहत होता, वर्ष महिने काय करा मला माहिती आहे। जाऊ द्या, ते जाऊ, सोडून द्या। मी तो मला एवढं सांगायचंय की आता ही निवडणूक भाजपाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे। देशात भाजप येत आहे, महाराष्ट्रात भाजप येत आहे,
लोह्यात सुद्धा भाजप येणार की नाही? स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.